मी माहेरवाशीन आहे, सुमन वसंतराव खोत. मी नागपंचमी निमित्त आज शिराळ्याला आलेले आहे आणि आज भावाचा उपवास आहे आणि उद्याच्याला तो उपवास आजचा उपवास उद्याच्याला सोडायचा असतो आणि नागाला भाव मानून आम्ही हा उपवास केलेला आहे. तरी आम्हाला जिवंत नागाची घरी अशी पहिल्यासारखी पूजा करायला मिळावी असं अंबाबाई आणि गोरक्षनाथ यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि पुढच्या वर्षीपासून काही ना आम्हाला जिवंत नागाची पूजा करायला मिळावी ही अपेक्षा करतो. आज शिराळ्याची नागपंचमी आहे, त्यामुळे सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण आहे. खरं तर ही फार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. ज्यावेळी भारतीय ह्याच्यातील योग परंपरेतील तेजस्वी नाथ गोरक्षनाथ शिराळ्यात भ्रमण करायला ज्यावेळी आले, त्यावेळी ते एका घरात भिक्षा मागण्यासाठी गेले. त्यावेळी तो दिवस होता तो नागपंचमीचा होता आणि त्या स्त्री होत्या त्या नागाची पूजा करत होत्या. तर त्यावेळी त्यांना भिक्षा घालायला वेळ झाला, त्यामुळे गोरक्षनाथांनी विचारलं की का वेळ झाला. तर त्यावेळी त्या म्हटल्या की नागाच्या प्रतिमेची पूजा करत होते. तर ते म्हटले की मी जर जिवंत नाग तुम्हाला दिला तर तुम्ही त्याची पूजा करू शकाल काय. तर त्या करतो म्हटल्या आणि त्यावेळीपासून गोरक्षनाथांनी म्हणजे आशीर्वाद दिला की या शिराळा नगरीमध्ये जिवंत नागाची पूजा नागपंचमी दिवशी केली जाईल. त्यावेळीपासून ही चालत आलेली परंपरा आहे. पण 2002 पासून सरकारच्या काही नियमानुसार ह्याच्यावरती बंदी घालण्यात आली होती. पण तरी पण शिराळकरांनी ही परंपरा जपण्यासाठी नागाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करण्यास सुरुवात केली आणि अजूनपर्यंत आम्ही त्याच पूजेची म्हणजे प्रतिमेचं पूजन करतोय. आम्हाला अशी इच्छा आहे की म्हणजे शिराळ्यामध्ये पुन्हा एकदा त्या जिवंत नागाची पूजा करण्यास मिळावी. तरी पण मागच्या वर्षीपासून जे आपल्या देशाचे गृहमंत्री होते अमित शहा यांनी ज्यावेळी शब्द दिला आणि त्यांनी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने दादा आणि आपले आमदार सत्तूभाऊ यांनी ज्यांच्या प्रयत्नांनी मागच्या वर्षीपासून जिवंत नागाच्या म्हणजे प्रदर्शनाची परवानगी मिळाले. जरा थांबा 2 मिनिटं. वर्षीपासून आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जो शब्द दिला होता त्याचा पूर्ण करण्यासाठी आपल्या म्हणजे तालुक्याचे आपल्या जिल्ह्याचे खासदार धैर्यशील दादा आणि आपले लोकप्रिय आमदार सत्तूभाऊ यांच्या पुढाकाराने आपल्याला म्हणजे शिराळ्यामध्ये नाग प्रदर्शनास परवानगी मिळाली. म्हणजे काही नियमवाटी यांच्या अधीन राहून शिक्षण आणि प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला ही परवानगी मिळालेली आहे. पण आमची आशा आहे की आता शिराळ्यामध्ये नाग आणलेला आहे तर आता थोड्या दिवसांनी आपल्या घरापर्यंत यावा आणि गोरक्षनाथाच्या आणि अंबामातेच्या कृपेने पुन्हा एकदा जिवंत नागाची पूजा म्हणजे पूर्वी जशी चालू होती तशी सुरळीतपणे इथून पुढे पण चालू राहावी अशी आमची इच्छा आहे. माझं नाव प्रतीक दिलीप शिंदे. मी 41-5 मधला एक व्यक्ती आहे. माझा पॉइंट शिराळा नगरपंचायत समोर कार्यालय समोर आहे. सकाळच्या भाविकांचा उत्साह, भाविकांना हा साप बघायला नाग बघायला मिळाल्याबद्दल जो आनंद आहे तो आनंद गेल्या वर्षी ह्या वर्षी आमदार सतीश देशमुख साहेब असतील, केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब असेल, वन मंत्री भूपेंद्र सिंह यादव साहेब असतील, यांच्यामुळे शिराळकरांचा जो आनंद आता जो आहे तो अतिशय गगनाला मिळालेला आहे. आणि जो भाविकांचे जे साप नाग बघायची मिळालेला जो आनंद आहे तो बघून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. 2002 पासून जी बंद पडलेली नागपंचमी आहे ते गेल्या वर्षी 2025 पासून चालू झाल्यापासून आणि त्याचे जे प्रबोधनात्मक जे सापाची माहिती सांगायला आम्हाला त्या पद्धतीनं मिळाल्याबद्दल शासनाचे आम्ही आभारी आहोत. आणि भाविकांचा आनंद बघून आम्हा सर्व शिराळकरांच्यात खूप आनंदाचं वातावरण चालू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.